सो हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय व्लॉग. आता आपण आलेलो आहे, आम्ही माझ्या गावी आलो आहे कोकणात. तर आज आपण आहे ना आमच्या जवळ जे बीचेस आहेत म्हणजे समुद्रकिनारे आहेत ते आज आपण एक्सप्लोअर करणार आहेत. तर चला, त्यासोबत माझा भाऊसुद्धा असणार आहे आणि आपण गाडी घेऊन जाणार आहे. तर बघा, भाऊ येतो माझा, तेजस पेडणेकर. तू आणि मी जाणार आहे. बघू आता काय काय एक्सप्लोअर करतो आहे. चला, एक रिश्ता घेऊन जायचे. आता तर गाडी तर तूच चालवणार आहे. आता तेजस येत आहे त्याच्याकडे. तो बघा कसा करते, तो बघा, तेजस पेडणेकर. आणि हे आपली रिश्ता घेऊन जायचे. तर चला जाऊ. हा बा तेजस आलेला आहे. तेजस माझ्या, मला तेजसच गाडी चालवणार आहे आता. चला, आता मगाशी वारा सुटलेला बघा, किती काजू खाली पडलेत. काजू नारळ पण खूप पडलेले. ते नारळ आम्ही उचललेले आहेत. बघा काजू बघा किती खाली पडलेत. आता मगाशी वारा मस्त सुटलेला. बघा, पाहू शकता ते बघा, वारा सुटला आहे त्यामुळे काजू जरा खाली पडले. तर तेजस बघा गाडी बाहेर काढतो आता. बघा तुम्हाला दाखवतो मी आता. बघा, एवढ्याशा गॅपमधनं ती गाडी बाहेर काढायची असते रिवर्समध्ये. किती परिश्रम करायला लागतात बघा. आणि इकडे हा टर्न पण आहे बघा आमच्या घरासमोरच. त्यामुळे जरा कॉशियस मी गाडी काढायला लागते, सावधगिरी बाळगायला लागते. त्यानंतर ती गाडी काढायला लागते बघा. किती रिस्क आहे. आम्ही तर काय प्रो आहे म्हणून आम्हाला काय वाटत नाही, पण जो नवीन असतात ते पाचक पिक्चर. तेजसने आता बाहेर गाडी काढलेली आहे. तेजस, तर हे आमच्या गावचं रामेश्वर मंदिर. नंतर तुम्हाला एकदा दाखवेन आतून पूर्ण कसं आहे हे मंदिर आहे आमचं. आणि तेजस मस्त गाडी चालवते बघा, कसं गाडी चालवते बघा, एकदम आवडीचं काम. तेजस किती वर्षापासून गाडी चालवते? 7 ते 8 वर्ष. 7 ते 8 वर्ष. तो एकदम प्रो गाडी चालवतो. काय काय चालवतो तेजस, सांग एकदम. कार, टेम्पो, बऱ्यापैकी गाडी चालवतो, छान. हे चालवायचं. JCB पण चालवला तेजसने बघा, म्हणजे किती प्रो आहे तो. तर चला, आपण पहिला जाऊ भोगवेला आणि पुढे भोगवे बीच एक्सप्लोर करू थोडं. त्यानंतर बघू काय ते. चला. आणि आमच्या गावचे रस्ते बघा कसे आहेत, दोन्ही बाजूला झाडी, क्लीन, एकदम क्लीन बघा. हे पहा, दोन्ही पण बाजूला आंब्याची बाग आहे बघा. ही आंब्याची बाग आहे. ह्या साईडला बघा नारळाची बाग, मस्त. आणि आपला तेजस गाडी चालवतोय. आता आपल्याला इकडनं राईट मारायचं आहे. हे बघा, हा महाराजांचा पाटातनं राईट मारायचा आहे. मग आपण भोगवेला जाऊ. आणि हे माऊली मंदिर आमचं पाटातलं. आणि हे बाजूचं तळ बघा, हे माऊली मंदिर. आणि हेजू, तुला गावी येऊन कसं वाटतं? मस्त. खरं सांग, वर्षातनं किती वेळ येतो? खरं सांग, खरं सांगायचं. वर्षातून हां, खरं सांगायचं, खोटं नाही सांगायचं. 4 ते 5 वर्ष. गणपती सोडून, गणपती आणि मे महिना सोडून 3 वेळा. मजा येते ना गावी? पीस आहे, शांतता आहे का. रिलीफ साठी मी गावालाच येते. अरे छान. तेजू, या गाडीबद्दल काय बोलत असतो? ही गाडी म्हणजे माझी ड्रीम आहे. हां हां, टॉयोटा इंजिन. ओके. आणि चालवण्यात जी फील आहे ना. ओके. तुम्ही बघू शकता बघा कसा प्रो सारखा चालवतो. एवढ्या छोट्या वळणावरती बघा कसा प्रो सारखा गाडी एकदम चालवतोय. तुझ्याकडे आता करंटली कुठली गाडी आहे तेजू? एर्टिगा, सुझुकी. ओके. पण टॉयोटाची जी फिलिंग आहे ती एर्टिगामध्ये मला भेटत नाही. ओके. होप सो तेजू लवकरात लवकर इनोवा क्रिस्टा घेईल. आपण प्रार्थना करू लवकरात लवकर घेईल. होप सो, फिंगर्स क्रॉस. तेजू पण घेईल इनोवा क्रिस्टा. चला, विठोबाचं मंदिर आहे बघा. विठोबाचं मंदिर आहे आमच्या इकडचं. हे बघा, भारी मंदिर आहे बघा. परुळ्यात आहे. चला, आता येईल परुळा बाजारपेठ.
तुम्हाला दाखवतो. हा रस्ता पाहू शकता किती सिनिक आहे बघा. बाजूला सगळी नारळाची झाडं. पाठ पळवेचा रस्ता एकदम सिनिकच आहे. फार आवडतं इकडे ड्राईव्ह करायला. मस्त रस्ता आहे. आजूबाजूला सगळी नारळाची झाडं. चला जाऊ. हे आदिनारायणचं मंदिर आहे बघा परुळ्याचं. हे कसं आहे बघा. हे बघा कोकणातले मंदिर तर असेच आहेत सगळे बघा. एक नंबर. आता हे परुळा बाजारपेठ आहे. हे बाग आहेत बघा इकडे यांचे नारळाचे. आणि हा टर्न आहे बघा. रस्ता एकदम छोटा आहे परुळा बाजारपेठ. जर तुम्ही येत असाल ना तर जरा सावधगिरी बाळगा. रस्ता एकदम छोटा आहे. एका वेळी एकच गाडी पास होते बघा. हा बोर्ड बघा. मालवण भोगवे चिपी विमानतळ बेंगुरला. चल जाऊ वरती चिपी विमानतळ. इकडे चिपी विमानतळ आहे. चला हळूहळू जाऊ आता आपण. परुळेची बाजारपेठ बघा. आता हा आपल्याला लेफ्ट मारायचा आहे आणि मग आपण जाऊ भोगवेला. पिंपळ पार्क परुळे बाजार हे बघा. असा काय रस्ता आहे. भोगवेला जायचं असेल ना तर परुळेच्या बाजारातनं लेफ्ट मारायचा. वडाच्या खाल्लं सरळ बघू शकतो. हे जो कोकणात गाडी किती वर्ष चालवते. गाडी चालवायला चालू केली ती कोकणातच केली. नंतर मुंबईत चालवायला. ओके ओके ओके. कुठली गाडी चालवलीस तू. म्हणजे कारमध्ये. फॉर्च्युनर पर्यंत झालं. जी वॅगन चालवायची आता. जी वॅगन चालवायचे. ओके ओके. ते पण स्वप्न पूर्ण होईल तिथे. जी वॅगन पण चालवायची. हे बघा असेल तर एकदा राऊंड घ्या. हे बघा हे फुफुळची बाग बघा. जास्त लांब कुठे गेलाय गाडी घेऊन. कोकणात फक्त. कोकणात कुठेच नाही. ओके ठीक आहे. असा काय रस्ता आहे बघा जायला. येत असेल तर बघा बोर्ड आहे बघा. निवती फोर्ट भोगवे बीच किल्ले निवती. त्याची तू आलाय भोगवेला आलाय का. आलाय. किती वेळ आलाय. खूप वेळ आला. खूप वेळ आलाय ना. कसं वाटतं भोगवेला जाऊन. मस्त मस्त मजा ना. चला आता जाऊ आता तेजूवर भोगवेला. तो पाहू शकता भोगवेचा समुद्र किनारा. आणि हा असा रस्ता आहे बघा खाली जातोय. एक नंबर. पण तेजू कोकणात एक बोर होत नाही ना. नाही अजिबात नाही. बोर अजिबात नाही होत आपल्या कोकणात. समजलं. आता समोर समुद्र बघा भोगवेचा. भोगवेचा अतंग समुद्र आहे. आणि इकडे जास्त टुरिस्ट पण नसतात भोगवेला तारकर्ली सर. कारण हा बीच एकदम अनएक्सप्लोर आहे. जास्त कोणी येत पण नाही इकडे. तर बघू आता गर्दी आहे की नाही. पण आम्ही 2दा-3दा आलो गर्दी अजिबात नसते. चला बघू जाऊ. हे पहा असा काय रस्ता आहे जायला. एक नंबर व्ह्यू आहे बघा. असा आहे रस्ता छोटा आहे जरा. इथं जरा सावधगिरी बाळगा. हॉर्न वाजवा. हे बघा हे समुद्र आहे. एक नंबर. हे बघा इकडे वरती डोंगर खाली समुद्र. एक नंबर. चला जाऊ. रिसॉर्ट्स पण आहेत. तुम्हाला रिसॉर्ट्स पाहिजे रिसॉर्ट्स पण आहेत इकडे. छोटे मोठे रिसॉर्ट्स पण आहेत. खूप झालेत आता डेव्हलप केले. पण आम्ही तर लोकलच येतो. रिसॉर्टची काही गरज नाही आम्हाला. आम्ही घरीच राहतो. चालेल. ही बघा ही आंब्याची बाग आहे बघा. एक नंबर. त्याच्यात छोटंसं घर बघा. कौलापूर घर आहे. मातीचं आहे. हे बघा. आणि इकडे पण बघा इकडे रान आहे. रस्ता तर एक नंबर आहे. हा स्टॉप आहे बघा. इथला कुठला स्टॉप आहे. एस टीचा स्टॉप आहे. कुठला आहे बघू आपण. चिंदर काजरे स्टॉप ग्रामपंचायत भोगवे. चला जाऊ भोगवेला. पहा अजून एक आंब्याची बाग व नारळाची पण आहे बघा आतमध्ये. हे भोगवे गाव आहे वाटतं. रस्ता जरा छोटा आहे बघा. रस्ता एकदम छोटा आहे बघा. एका वेळी एकच गाडी पास होते. आणि जरा येताना जरा सावधगिरी बाळगा. चला फायनली आपण पोचलोय बघा. भोगवेला पोचलोय.
फायनली पोचलोय. तर चला आपण आपली गाडी पार्क करू. बघूया कुठे पार्क करायला भेटते ती गाडी. चला फायनली मी आणि तेजू बघा पोचलोय भोगवेला. आता थोडंफार भोगवे एक्सप्लोर करू आणि सांगू तुम्हाला कसं काय ते. चला. सो हा आहे बघा हा भोगवे बीच बघा, पाहू शकता बघा. तुम्हाला बोललो ना इथे पर्यटक जास्त नसतात कारण एकदम अनएक्सप्लोर आहे अजून. नारळाची झाडं हे बघा. आणि हा इकडनं एंट्रन्स आहे, इकडनंच एक्झिट आहे. थोडंफार बघायला डेव्हलपमेंटची काम पण चालू आहे, डेव्हलप पण करतायत भोगवे. हे बघा असं काय हा भोगवे बीच आहे आमचा. चला. आणि त्या साईडला तारकर्ली, इकडे गेलात ना त्या साईडला एकदम तारकर्ली आहे. तारकर्ली देवबाग तिकडे. आणि समुद्र भागात खवळ आहे, लाटा बघा एक नंबर. चला. तेजू पण बघा फोटोज घेतोय, मस्त फोटोज घेतोय, शूट करतोय. मेमरीज शूट करतोय. आणि बघा पर्यटक येतात घाण करायला. बघा कशी घाण करतात बघा. काय बोलणार तुम्हाला. असे प्लास्टिक तसं टाकतात आणि घाण करतात. हे बघा काय बोलणार आहे लोकांना. चला बघू आता अजून काय दाखवण्यासारखं आहे त्या भोगव्यामध्ये. तेजू बोल, काय बोलत होता. तिकडे आधी वॉकिंग स्ट्रीट होतं पण ते आता बंद केलं आहे ना. ठीक आहे, त्यामुळे तिकडे आपण जाऊ नाही शकत. आता तेजू कुठे जाऊया आपण परत आता. खवणेला जाऊया. तेजूचा फेवरेट बीच खवणे बीच ना. चला जाऊ खवण्याला आता. काकांचं दुकान आहे बघा, हे वडापाव विकतात काका. इकडे वडापाव विकतात. कोकण ग्रामीण काकांकडसून वडापाव आणि केव्हा वडापाव गावतात ना. वडापावनी काय काय भेटतं. मॅगी गावतो. मॅगी मसाला, सुपर मॅगी, मसाला मॅगी, प्लेन मॅगी. बघा काकांना सपोर्ट करा. आणि कितीच वाजता दुकान चालू होतं आपलं. सकाळी 7ला आणि बंद कितीला होतं. 8-8:30च्या पुढे. 8:30च्या पुढे. तर नक्की काकांचा वडापाव ट्राय करा इकडे येऊन. आणि मॅगी बिगी पण ट्राय करा बघा. चला काका बाय, येतो आम्ही. चला आता जाऊ खवण्याला. मी आता जातो तो खवण्या बीचला. तर जाताना बघा भोगवे बीचचा नजारा बघा वरनं. एक नंबर आहे बीच. अथांग समुद्र कोकणातला. त्या साईडला आहे बघा देवबाग आणि तारकर्ली त्या साईडला आहे. एक नंबर. चला इकडे गाड्या येतात, मी जास्त काय शूट नाही करत. चला. तो समोर तुम्ही पाहू शकता चिपीचा एअरपोर्ट आहे, मालवणचा चिपी एअरपोर्ट बघा समोरचा इकडनं बघू शकता. आणि बाजूला हिरवं निसर्ग बघा एअरपोर्टच्या बाजूला बघा. तो एअरपोर्ट आपला चिपीचा. ते जे विमान येतात का तिकडे. सध्या बंद आहेत. बंद आहे ना. का रे बंद काय. हेच नाही ट्रेन. कोण नाही येत. कोण येत नाही वाटतं विमानाने. म्हणजे फ्लॉप झाला वाटतं. चालेल चला बघू आता जाऊ खवण्याला. सारखं फ्लॉप झालेलं आहे ते पण. काय का फ्लॉप झालं रोरो सारखं फ्लॉप झालं. फ्लॉप झाले. काय बोलणार आता. बरं आहे. फ्लॉप सारखं आहे. समोर पाहू शकता नारळाची बाग आहे बघा. नारळाची बाग बघा समोर पाहू शकता. बघा सिलेंडरची वाट बघतायत. अजून तिकडेच उभे आहेत. गावी आमच्या सिलेंडरचे खूप प्रॉब्लेम आहेत. आता आपण जात आहे खवण्याला. भोगवीवरनं खवण्याला जात आहे. तर हे गाव आहे बघा, हे परुळा गाव आहे बघा. असं काय गाव आहे परुळा गाव. चला पहा एक नंबर नारळाची बाग आहे. इथे शेती आहे. आणि आलाय परुळा पाठ परुळा. चला जाऊ खवण्याला आता. रस्ता पाहू शकता किती छोटा आहे, त्यामुळे जर ट्रॅफिक होतो कधी कधी थांबायला लागतं. त्यात करून गॅसची गाडी आली खाली होती तिकडे, तर त्यामुळे थांबायला लागले. आता आम्ही जाऊ आता हळूहळू जाऊ पुढे. इमानदारी केल्यावर काय बोलतोय तेजू. एकाला रस्ता दिल्यावर सगळेच घुसतात. काय करणार आता. आपल्या गावात रस्ते आहेत छोटे, तर काय करणार. छोटे रस्तेच चांगले आहेत, ते मोठे नको आम्हाला रस्ते.
हे गावातले. हे बघा इकडनं एअरपोर्ट चिपी. चला जाऊ. आता आपण आलो आहे पाटामध्ये. आता पाटातनं आपल्याला राईट मारायचं आहे पुण्याला जायला. बघू शकता बघा पाट. राईट मारायचं आहे. लेफ्ट मारला की कुडाळला जाणार. बघा बोर्ड पण लिहिलं आहे. लेफ्टला कुडाळ, राईटला वेंगुर्ला, खाली मालवण. आणि हे आपले छत्रपती शिवाजी महाराज. बघू शकता हे बघा छत्रपती शिवाजी महाराज आपले. चला जाऊ. आता आपल्याला मापन लागेल. मापन नंतर ते खवणे. मापन नंतर खवणे. आणि निवती पण लागेल ना तेजू? निवती हा म्हणजे निवतीचा रोड आपल्याला हा भेटेल. निवतीचा रोड लागेल आपल्याला. बीच नाही भेटेल. ओके. आता मापन येईल ना? आता मापन येईल. आता बघा चला मापनात जाऊ आपण आता. हे आले मापन बाजारपेठ. हे बघा मापन. मापनात जाऊया. वरती जायचं ना? सरळ जायचं ना तेजू? हो सर. सरळ जायचं. चला जाऊ. हे बघा नारळा फोफूमच्या बागी बघा. आणि या पुढे टर्न जरा डेंजर आहे. जरा येताना जरा सावधगिरी बाळगा. रस्ता पण छोटा आणि टर्न पण गाड्या समोरचा दिसत नाही असं या रोडवरती. कांतामध्ये मध्ये वळवळतात. कांता वळवळता ना मध्ये काय काय करता काय माहित. चालणार नाही वाटतं गाडी. आणि हा हा समोर रस्ता निवतीला जातो. निवतीला गेला ना. हो. आणि हा आपला खवडेला सरळ वेंगुर्ल्याला गेला. हा टर्न बघा किती डेंजर आहे बघा. जरा येताना सावधगिरी बाळगा. बघा एकदम जागेवर टर्न आहे. आणि आपला तेजून एकदम पूर्वसारखा काढला टर्न ना. सिम्पली सॉर्टेड. चला सिरीज. हे पर्यटक फिरत आहेत इकडे या घाटात ना. घाट बघू शकता कसा आहे एकदम निसर्गरम्य. आणि पुढे वाटतं गाडी बंद पडली आहे घाटात त्यांची. ट्रॅव्हलर काय झालंय काय माहिती. डीडीची गाडी आहे. देव दमन. चला हळूहळू जाऊ पुढे. चला पाहू शकता हे पोलीस स्टेशन आहे. निवती पोलीस स्टेशन. हे बघा लिहिलं पण आहे निवती पोलीस स्टेशन. आपल्याला सरळ जायचं आहे पुण्याला. चला जाऊ. मालवणी बोल ना. मालवणी मी येतो. नाही मला जास्त येत नाही मालवणी. तुला येते मालवणी? मला येते. तू बोल ना मालवणीमध्ये. ब्लॉग करूया आपण मालवणीमध्ये. काय नाही चल. तेजू नंतर मालवणीमध्ये तुळू ना. चला इकडनं राईट घ्यायचा बघा. बोर्ड पण लिहिला आहे खवणे बीच. राईट घ्यायचं आहे. जायचं आहे सरळ खवण्याला. वे टू खवना. चला जाऊ. खवना पण एक्सप्लोर करू. खवना एक्सप्लोर करण्यासारखाच आहे. तेवढा आपला भोगवे नाही पण खवना एक्सप्लोर करण्यासारखाच आहे. चला जाऊ. आणि खवण्याला बरेपैकी पर्यटक असतात. कारण इकडे कायाकिंग आहे आणि सगळे वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी आहेत. आणि ही फॅक्टरी कसली आहे तेजू? ही सांग ना. ही फिश मिल आहे. ही फिश मिल आहे बघा. ही आपण जाऊ खवण्याला. चला समोर बघा हा खवणेचा बीच. खवणे बीच समोर आलो आहे आपण. आता खवणे गाव येईल त्यानंतर बीच होईल. चला. आणि आजूबाजूचा परिसर बघा. इकडे पण बऱ्यापैकी डेव्हलपमेंट होते. लोक बंगले बांधत आहेत. रोज बांधत आहेत. ते बघा इकडे मोठं प्लॉटिंग झाले. खवणे गाव आहे हे बघा. मुला बांधलाय. चला गाव. बापा असा रस्ता आहे. एकदम छोटा रस्ता आहे. एका वेगच गाडी जाईल असा रस्ता आहे. त्यामुळे जरा येताना सावधगिरी बघा. आणि हॉर्न पण वाजवा. पाहिजे असेल तर हॉर्न पण वाजवा. वळणावरती हॉर्न वाजवा. मग समोरचा कसा अलर्ट होतो. पुढे मागं काही करायची गरज नाही. बाजूला आंब्याची बाग आहे. या साईडला आंब्याचे आहेत. त्या साईडला काजूचे आहेत. त्याच्यामध्ये रिक्षावाला आला आहे बघा. जाऊ चला. रस्ता एकदमच नॅरो आहे. तरी आपला तेजू बघा एकदम प्रोसारखा झाला होता. एखादा दुसरा ड्रायव्हर असता तर घाबरला असता. समोरून गाडी आली तर काय होईल काय नाही. चला. कायाकिंगचे बोर्ड लागलेत. आणि हे बघा खवणे बीच कायाकिंग. चला जाऊ. एकदम छोटा रस्ता आहे.
त्यामुळे जरा गाडी येताना जरा सावधगिरी बाळगा. हा बघा, एक गाडी होताना दुसरी गाडी येताना प्रॉब्लेम होतो, पास होताना पण प्रॉब्लेम होतो. हे पहा, कांदळवळ सफारी, कवले बीच, कायाकिंग प्रति व्यक्ती. चला जाऊ. ते बघा इकडे बघा कायाकिंग करतायत लोक. हे बघा इकडे. आपण बघू पुढे पार्क करायला कुठे जागा भेटते तिकडे पार्क करू आणि खवणे बीच एक्सप्लोर करू. चला जाऊ. हा बघा हा खवणे बीच फुल पॅक. कायाकिंग चालू आहे, सगळं ॲक्टिव्हिटीज चालू आहे इकडे. बघा कसा बीच आहे बघा. भरती आहे वाटतं ना आज, भरती आहे आज. चला जाऊ. हा खवणे बीच आहे बघा. हा बघा, हा बघा हा खवणे बीच आहे. असा काय आजूबाजूचा परिसर आहे आणि तेजू इकडे गाडी पार्क करतो आपली क्रिस्टा 999 वर. बघू आता एक्सप्लोर करू खवणे बीच. चला, भरती आहे वाटतं म्हणून ना वॉटर स्पोर्ट्स बहुतेक बंद केले असणार, कारण ना पाण्याला खूप भरती आहे, त्यामुळे वॉटर स्पोर्ट बंद केले आहेत असं वाटतं. चला बघू काय ते आता. तेजू इकडे काय काय एक्सप्लोर करू आता. ते बीच आणि कायाकिंग, ट्रेकिंग. तर इकडे बरंच काय करण्यासारखं आहे ना खवण्याला. हो. चल जाऊ आता बघू काय काय. चल, पाहू शकता लोक कायाकिंग करतात बघा. कचरे आहे. कचऱ्यासारखे काही करतात, कायाकिंग करतात. बऱ्यापैकी पर्यटक आहेत, त्यांना शनिवार पण आहे, विकेंड आहे ना, शनिवार आणि मे महिना आहे. त्यातून लोकांनी घाण बघा काय केली आहे. प्लास्टिकच्या बॉटल सगळ्या टाकून ठेवल्यात सगळ्या इकडे तिकडे. तर टाकू नका यार. आणि इकडे पण पर्यटक बघा रेडी होत आहेत कायाकिंग करायला, बघू शकता. चल जाऊ. आम्हाला किती कचऱ्याचा खच, प्लास्टिक बॉटलचा खच मारून ठेवला आहे. तरी इकडची ग्रामपंचायत चांगली आहे, सगळं साफसफाई मेंटेन हे लोक ठेवतात. त्यामुळे इकडे बीच बघा एकदम क्लिअर आहे, एकदम क्रिस्टल क्लिअर आहे बघा. पाहू शकता बघा खवणेगाव समुद्र किनारे बघा. पर्यटक पण जास्त नाहीत आज बघा, एवढंच आहेत पर्यटक आणि समुद्र बघा स्वच्छ एकदम. त्या साईडला खडकं आहेत, त्या साईडला डोंगर आहे. खवण्याचा बीच. बघा आपल्याला शूट करतो, मेमरी शूट करतो 360 बंगला बघा. बंगला या डोंगरात. आता आपण या डोंगरांमध्ये जाणार आहे वरती. थोडाफार हे डोंगर पण एक्सप्लोर करणार आहे, ट्रेकिंग करणार आहे थोडंफार, छोटं मोठं ट्रेकिंग करणार आहे. चला. समुद्र बघा किती एकदम क्लिअर आहे, क्रिस्टल क्लिअर आहे. पर्यटक पण जास्त नाही. चला जाऊ आता वर डोंगरावर. हे पाहू शकता बघा आजी पण कायाकिंग करून आली बघा. लहान लहान पोराने आजी कायाकिंग करून आलेली आहेत इकडे खवण्याला. आणि या बोट्स आहेत बघा लागलेत, बघू आता. एन्जॉय करून येतात. आजी पण गेलेल्या बघा. चला जाऊ आपण वरती डोंगरावर आता एक्सप्लोर करायला. आता आपण बघा ट्रेक करत करत वरती जातो खवण्याच्या डोंगरावरती बघा. तेजू बघा पुढे आता. तेजू, ए तेजू हाय कर. चला तेजूच्या मागून लावूया, कुठे कुठे नेतोय ते आपल्याला बघू. हे बघा असे आहे, छोटा रस्ता आहे जायला. चला जाऊ. रस्ता आहे बघा, हे दगड बघा, यूज आहे एकदम मोठा आहे. आणि हा समुद्र बघा. चला जाऊ पुढे हळूहळू. असा रस्ता आहे जायला. हे समुद्र आहे. वरती आलो आहे. तेजू इकडून कसं वाटतं तुला? मस्त आहे. माइंड फ्रेश होतं ना. तू कुठे जातो का तुझ्या
कोकणात गावी येतो ना. स्वर्ग आहे कोकण, स्वर्ग आहे. कोकणात एक स्वर्ग आहे बरं. चला जाऊया. हे समुद्र आहे. रोज फिशिंग करतो. फिशिंग दिसत नाही. फिशिंग करतो. हा समुद्र किनारा आहे ना, हा सरळ खाली गोव्याला गेला ना पुढे. हा हो. गोव्याला गेला, बेंगलोरला पुढे गोवा. आणि इकडे मालवण तारकर्ली आचरा बिचरा या साईडला असं आहे. चल जाऊ. तेजू बघा स्नॅप काढते. अरे चला जाऊया खाली जाऊया आता. बघा तेजू जात आहे बघा. हळूहळू खाली जाऊया. असा आहे का रस्ता आहे खाली जायला, परत तोच रस्ता आहे बघा. जरा येताना सावधगिरी बाळगा बाबा. आणि बघा पुन्हा जंगल आहे आजूबाजूला. आणि खाली बघा मोठी दगडी पण आहेत. खाली बघून जरा उतरताना. तेजू आता कुठे जायचं आहे? आता आपलं नेक्स्ट लोकेशन कोंडुरा. किती लांब आहे तरी इकडनं? 20-1 किलोमीटर असेल. चालेल, चला जाऊ आता कोंडुऱ्याला. खवण्याला बाय करू हो. आणि आता जाऊ आता आपण कोंडुऱ्याला. चला. पर्यटक येतात बघा, अजून येतात. चला जाऊ. आता खवण्याला बाय करूया. आहे बघा आपण जाऊया आता कोंडुरा बीचला. आहे बघा कायाकिंग चालू आहे बघा. लोक कायाकिंग करतात. आता हा सीझन बंद होईल ना तेजू? हा आता सीझन संपत आला. मग परत सीझन परत चालू होईल. हा कधी चालू? पावसानंतर आता. पावसानंतर म्हणजे दिवाळीत. दिवाळी. ओके ठीक आहे. बघा पर्यटक बघा किती आलेत. दोन्ही पण बाजूंना गाड्या लागल्यात. चला जाऊ. आता आपण जात आहे कोंडुरा बीचला बघा. आणि हा रस्ता जातो वेंगुर्ल्याला सरळ ना तेजू? हो. हा सरळ जातो सरळ वेंगुर्ला. आणि वेंगुर्ल्यातनं पुढे गोवा ना. पुढे गोव्याला जातो हा रस्ता. बघू शकता जरा वळणाच आहे. जरा येताना जरा सावकाश. या बाजूला बघा पुन्हा जंगल आहे. पुन्हा जंगल आहे. पुन्हा हे रस्ता आहे खाली. आता आपल्याला राईट मारायचं आहे बघा. दिलं पण आहे बघा कोंडुरा बीच. आणि हा सरळ गेला आहे वेंगुर्ल्याला खाली. वेंगुर्ला, शिरोडा, गोवा. जायचं आहे कोंडुरा. त्याला जाऊ हळूहळू. हे बघा कोंडुरा बीच आपण खाली तर पोचू आता थोड्या वेळाने. तो आपण आता पोचलोय बघा कोंडुरा बीचला. असा काय नजारा आहे आजूबाजूचा. तेजू गाडी पार्किंगला लावतो. गाडी इकडे लावतो फक्त. गाडीकडे लावतो. आणि तो बीच आहे बघा कोंडुऱ्याचा. चला तर असा काय एंट्रन्स आहे बघा जायला. आजूबाजूचा परिसर आणि असा खाली एंट्रन्स आहे जायला कोंडुरा बीचला. चला. लिंगेश्वराचं मंदिर आहे आणि हे समोर कोंडुऱ्याचं बीच आहे. दाखवूनच पाहू शकता. तिथे पर्यटक जाम कमी आहेत बघा. आणि हे मंदिर आहे लिंगेश्वराचं. तेजू हा बीच बघून तुला काय वाटलं? बीच बघून काय वाटलं तुला? हा चांगलं आहे आणि अनएक्सप्लोर्ड आहे. हां सगळे बीच सेमच वाटतात ना तुला? सेमच वाटतंय फक्त नाव चेंज होतं. बीचचं सेम आहे. असा काय हा बघा असा काय रस्ता आहे जायला. तिकडे जायला एंट्रन्सला म्हणजे प्रॉपर बीचला जायला असा काय रस्ता आहे. ते जे पुढे पुढे चाललं आहे आपण त्याच्या मागून जाणार आहे. चला जाऊ. पाहू शकता हा असा कोंडुरा बीच आहे बघा. हा असा छोटासा बीच आहे. मस्त बीच आहे बघा कोंडुऱ्याचा बीच. आणि मागेचं असं आणि गावचे लोकल्स आहेत. तिथे चहा भेल विकत आहेत. समुद्र भाग अगदी खवळला आहे. समुद्र खवळला ना त्यामुळे ना बहुतेक ठिकाणी वॉटर स्पोर्ट्स बंद केले जातात. खवण्याला पण तारकर्लीला पण सगळे वॉटर स्पोर्ट बंद केले गेले. आता डायरेक्ट दिवाळी म्हणजे गणपतीनंतरच. कारण आता पाऊस येणार आहे त्यामुळे सगळं बंद केलं थोडंफार. पाहू शकतो एक नंबर बीच.
तेजू बघा आपला चालत चालत येतो. कोकणीसारखंच आहे रे हे पण. हा काय बोल कोकणीसारखंच आहे हे पण. मला तर सगळेच बीच एकच वाटतंय, फक्त नाव चेंज होत आहे. यांना आपलं वादी. ह्या लोकांना ना एक नंबर आहे बघा, निसर्ग बघण्यासारखं आहे. लहान पोरांना फॅमिलीला घेऊन येऊ शकतो आता बीच. हां हां हा पहा पतंगाचा समुद्र आहे. त्या साईडला गोवा, या साईडला आपलं मालवण. चला आता आपण ते वरती जाणार डोंगरात, थोडंफार एक्सप्लोर करू डोंगरात काय आहे काय नाही. आपण घरी जाणार आहोत. चला जाऊ डोंगरात. हे असे काय डोंगर आहेत, वरती जायचं आपल्याला. आणि इथे पण बघा पर्यटकांनी येऊन घाण केली आहे. काय बोलणार आता. हां चल जाऊया ना थोडंफार वरती जाऊन येऊया. वरती काय बघण्यासारखं आहे का भाऊ? चला जाऊ. आपल्यावर ये. तेजू इकडे काय चालू आहे? हे बघ तिकडे काय चालू आहे. ते लोक मद्यपान करतात त्यामुळे नाही. आणि खडकांवरती एक्स्ट्रा क्लासेस चालू आहे. तेजू असं बोलतोय ना तेजू? हो एक्स्ट्रा क्लासेस चालू आहे. तर जाऊन दे, आपण कुणाला डिस्टर्ब नाही करायची, कोणची प्रायव्हसी. आपण जाऊ आपल्या घरी. पण तेजू तुला तिघांमध्ये कुठला बीच जास्त आवडला? भोगवे. भोगवे का म्हण? शांतता. शांतता, पीस. अजून एक्सप्लोर नाही झालं ना तो. ओके ओके ठीक आहे. चला तर जाऊ आपण आता. बाबा असा काय व्ह्यू आहे याचा कोंडुरा बीचचा. छोटा बीच आहे पण मस्त आहे. हा पण जास्त अनएक्सप्लोर आहे. हे आहेत ते लोकल्स आहेत आणि थोडे टुरिस्ट आहेत. मस्त. आणि लोक बघा मच्छीमारी करतात, मध्ये फिशिंग करतात ते बघा. एक बोट आहे फक्त. नारळाची झाडं एक नंबर वाटतात त्या डोंगरावरती. आणि हे असं काय आहे. चला जाऊ आपण आपल्याला घरी. चला. त्या बीचवरती आहे ना कासवांचं हे पण करतात बघा, ऑलिव्ह कासव यांचं बोवणी केंद्र. हे पहा, दिसत तर काही नाही आहे, तशा खाली बिली असतील. हे पहा. ओके ओली रेल्वे शेप. ठीक आहे. हेचं इकडे पण हे पण आहे, बघू शकता तुम्ही. तर चला एवढाच आहे, आम्ही एवढाच एक्सप्लोर केला हा बीच. आता जाऊ आपल्या घरी उमार मायला. तर चला बघा, छोटा डोंगर एक्सप्लोर करत होतो आणि हे डोंगर एक्सप्लोर केलं आहे बघा. कितीचं छोटा डोंगर आहे. तेजू हा डोंगर एक्सप्लोर केला छोटा, काय दिसलं? कचरा दिसला. ठीक आहे चला जाऊ आता आपल्या आपण घरी. आल्यावर उंबर मायला. अजून आपण एका ठिकाणी झालं ते आपल्या गावात आहे उंबर मायला. तो माझ्यासाठी एक रिलॅक्सिंग पॉईंट आहे, तर तुम्हाला मी नक्की दाखवेन. चला. पाहू शकता हे लिंगेश्वराचं मंदिर आहे, त्याच्यामुळे नारळाची झाडं बघा मस्त ना. हे बघा निसर्ग बघा. आणि आता वाटतं पर्यटक यायला लागलेत वाटतं. असं संध्याकाळ होते, पर्यटक आणि पुरं पण लोकल आहेत, क्रिकेट खेळतात इकडची बघा. बीचवर बीच क्रिकेट खेळतात मस्तच. हे बघा निसर्ग बघा एक नंबर आहे. कोंडुरा बीच वेंगुर्ला. हे जायसारखी मस्त आहे, फोटोशूटसाठी चांगलं आहे बघा. हे प्लेस बघा मस्त आहे, बघू शकता. लिंगेश्वराचं मंदिर आहे, कोंडुरा वांगणी कोंडली वेंगुर्ला. मंदिर बंद आहे बघा सध्या. चला जाऊ आपण. अरे इकडे काय सूचना पण दिल्यात, बघू शकता. हे बघा सूचना पण आहेत. हे बघा बघू शकता. प्री वेडिंग शूट करू नये मंदिरात. अजून खूप सारी टर्म्स कंडिशन आहेत, ते बघू शकता तुम्ही. जर तुम्ही येत असाल तर हे टर्म्स कंडिशन फॉलो करा. चला. हा असा काय आहे कोंडुरा बीच, पाहू शकता बघा मस्त आहे. वरती घर आहेत फक्त, गाडी आहे वाटतं. चला पब्लिक फोटोशूट करतात. चला तेजू आता कुठे जाऊया? आता घरी.
घरी वालावर उंबार महाग. चला आता आपण आपल्या घरी जाऊ. आणि आमच्या घराच्या इकडे पण हिडन स्पॉट आहे, तो माझा तर फेवरेट आहे. तिथे एकदम रिलॅक्सिंग होतं आणि माइंड पण फ्रेश होतं. तर दरवेळी मी गावी आलो ना तर पक्का मी नक्की तिकडे जातो, तुम्हाला पण मी दाखवेन. चला. आणि आमच्या घराच्या बॅक साईडलाच आहे, जास्त लांब पण नाही, तर मी तुम्हाला दाखवेन. चला. सो आम्ही इकडे फोटोशूटला थांबलेलो. आता बघू, आता जाऊ आमच्या घरी. आता तेजू बघा, तेजूचं पण माझा फोटो काढू. आणि हा खाली जो रस्ता गेला आहे तो वेंगुर्ल्याला, आणि इकडे आमच्या पुढं उंबरमाळ्याला. चला जाऊ आपण. चला. कुठलं गाव आहे आता? हे अंदूरला हा शॉर्टकट आहे ना जायला? शॉर्टकट आहे. शॉर्टकट आहे. मस्त निसर्गरम्य गाव आहे बघा, बघण्यासारखं आहे गाव. छोटा रस्ता आहे, गाव मस्त आहे बघा. बाजूला तेजू एकदम प्रो लेवल स्किलनी गाडी चालवतोय एवढ्या रस्त्यात पण. आणि बऱ्यापैकी लोक बघा पावसाची तयारी करत आहेत. हे बघा शेती आहे, पाठी नारळाची झाड आहेत, आणि मंदिर आहे छोटंसं ब्राह्मण मंदिर. हे कुठलं मंदिर आहे तुझं? अंदूरलाई. अंदुरलाई. हे अंदुरलाई मंदिर आहे बघा. अंदुरलाई मंदिर. आपण मंदिर पण नक्की एक्सप्लोर करणार आहे. पण सध्या बोललं बीच एक्सप्लोर करूया, मंदिर पण एक्सप्लोर करूया इकडचे. छोटंसं गाव आहे, छोटंसं गाव, छोट्याचे रस्ते. चला. पाहू शकता अंदुरले गाव. हे अंदुरले गाव. रस्ता जरा खराब आहे, गावातला रस्ता त्याचं असतानाच. ग्रामीण भागातले रस्ते थोडाफार खराब असणारच. अंदुरले गाव. शाळा आहे बघा अंदुरल्याची, प्राथमिक शाळा पाट अंदुरला. हे बघा काय शाळा आहे, मस्त शाळा आहे. आणि गाव आहे अंदुरला. चला जाऊ. जो आपण किती बीच फिरलो आता? 3. तिन्ही बीचवर आपल्याकडे एंट्री घेतली का? नाही अजिबात. पार्किंगचे पैसे नाही ना? काहीच नाही. तर बघा कोकणातली माणसं बोलतात ना साधी होळी, त्यातला प्रकार आहे. म्हणजे माणसांनी आमच्याकडे, आम्ही 3 बीच फिरलो, एकही रुपया नाही घेतला. तेच आम्ही इतर ठिकाणी जातो, म्हणजे महाराष्ट्रातच महाबळेश्वरला किंवा इतर ठिकाणी, तर तिकडे टुरिस्टच्या नावाने काय किती झाले पैसे उकळले जातात ना तेजू. पार्किंगचे पैसे वेगळे, आणि परत टुरिस्ट लोकांचे पैसे वेगळे, एंट्री फी वेगळी. तर इकडे आमच्या कोकणात असा कायच प्रकार नाही. तर बघू शकता तळ कोकणात. बाकीचं मला काय माहीत नाही. चला जाऊ आता आपण. बाजूला बघा आंब्याची बाग आहे, इतकी मोठी आहे बघा आंब्याची बाग. बोलून प्रॉपर फेन्सिंग पण केली आहे, मस्त आहे. आंबे आणि काजूची पण बाग आहे, भारी आहे. हे बघा इथपर्यंत बाग आहे, आणि इकडनं बागेची एंट्री आहे. चला. गावातला रस्ता एक नंबर आहे बघा, छोटासा आहे, मस्त आहे, सिनिक पण आहे. आजूबाजूला पूर्ण झाडीच आहे, मस्त. आपण जातोय आपला प्रवास. चला जाऊ. आता आपण आलोय बघा उंबरमाळ्यात, वाल्याल उंबरमाळा. आता आपण जाणार आहे आपल्या स्पॉटवरती, इंडियन स्पॉटवरती. तो मला फेवरेट स्पॉट. हां, इकडनं राईड घ्यायचा, जायचं आता. चला. ही वाटतं मसाल्याची फॅक्टरी आहे ही बघा, गगनगिरी मसाला. मालवणी मसाला एकदम भारी असतो त्यांचा. हे त्यांचं दुकान आहे ना, पुढे फॅक्टरी आहे त्यांची. फॅक्टरी पण दाखवेन. चला. ही बघा, ही फॅक्टरी आहे गगनगिरी मसालेवाल्यांची, आणि ते दुकान होतं हे इकडे बघा, श्री स्वामी समर्थ. पेटी पण भेटते ना त्यांच्याकडे. हो, पेटी पण. आणि हा आमच्या गावचा पाठचा रस्ता. बंगला, आमचं घर पण दिसतं इकडनं मागे, नक्की दाखवेन मागचा येऊ घराचा. चला. रस्ता बघा निसर्गरम्य एकदम छोटा. चला हळूहळू जाऊ. हा बघा हा चढाव आमचा, आणि इकडे ना वाघाचं बिळ पण आहे बघा, इकडे वरती आमच्या गावच्या मागे बघा इकडे. आणि बऱ्यापैकी जंगल हे गेले वाटतं, कारण की काजूची झाडं लावत असणार ना तेजू. हो.
काजूची लागवड करत असणार. आणि हे बघा मस्त. हे पहा कसं वाटतं येऊन बघा. माइंड रिफ्रेश होतो. थांबव. असा काय रस्ता आहे बघा, एकदम छोटासा घाट आहे. मस्त रस्ता आहे. सर रात्रीचा प्रवास करू नये, कारण इकडे ना बिबट्यांचा वावर खूप आहे या रस्त्याने. गणपतीचं मंदिर आहे गावचं. चला तुम्हाला दाखवतो. जायचं मंदिरात. हां बाहेर दाखवून येऊया. चला. पोरं बघा क्रिकेट खेळत आहेत, छोटी पोरं. आणि हे मंदिर आहे बघा. मंदिर बंद आहे वाटतं. चल जाऊ आपण. आमच्या गावचं मंदिर बघा, श्री गणपती मंदिर वालावल करमळ आहे बघा. मंदिर सध्या बंद आहे, त्यामुळे दाखवू नाही शकते बघा. छोटंसं मंदिर आहे गणपती बाप्पाचं बघा. आणि पोरं क्रिकेट खेळत आहेत. काजूची बाग आहे. तेजू आलेला आहे रिवर्स मारून. चला जाऊ. तो मी आलो त्या स्पॉटवरती जिथे मला एकदम रिलॅक्स होतं आणि माइंड पण फ्रेश होतो. तर मी तुम्हाला नक्कीच तो स्पॉट दाखवेन बघा. माझ्या गावीत आहे तो स्पॉट. माझा फेवरेट स्पॉट आहे तुम्हाला बघा. हे बघा पूर्ण शांत. आम्ही इकडे चालायला येतो या रस्त्याने. हा रस्ता खाली वाडीत गेला आणि पुढे खाली वाडी पण आहे. आणि पुढे जंगल आहे वरती. आणि इकडे बिबट्याचा वावर खूप आहे. बिबट्याचा गवारेडे मोठ्या प्रमाणात आहेत. हे असा काय रस्ता आहे. एकदम माइंड फ्रेश होतं इकडे आल्यावरती बघा. ते डोंगर आहेत सह्याद्रीचे त्या साईडला. आणि इकडे हे पहा. तेजू तुला कसं वाटतं इकडे येऊन? मस्त मस्त वाटतं. तू कधी आलाय का इकडे? येतच तरी आपण काय इकडे गाव आहे म्हटल्यावर येतच असतो. ओके हो ठीक आहे. चल जाऊ गावी आपण. आल्यावर म्हटल्यावर इथे फेरी होतेच आपली. पण इकडे आल्यावर तुला कसं वाटतं? मस्त आहे. मस्त ना, माइंड फ्रेश होतं ना. माइंड फ्रेश. मस्त आहे. तर चला जाऊ आपण आपल्या घरी आता. चला. पर्यंत रस्ता एन्जॉय करा बघा कसा एकदम सिनिक रस्ता आहे. हे बघा असा रस्ता आहे. माझ्या गावच्या म्हणजे घराच्या मागणंच हा रस्ता येतो. बघा पूर्ण आजूबाजूला डेन्स जंगल आहे आणि त्याच्या मधला हा रस्ता आहे. ही जो फोटो काढायला येईल आहे. चला आपण एक फोटो काढून त्याचा. हा पहा असा काय रस्ता आहे. आम्ही पहिले इकडे चालायला यायचो. 1-1.5 किलोमीटर चालायचो इकडनं मी आणि माझी वाईफ. आता इकडनं मी तुम्हाला माझं घर दाखवेन. दिसतं ते समोरून गाडी येत आहे हळूहळू. रस्ता छोटा आहे त्यामुळे 2 गाड्या पास होताना त्याला प्रॉब्लेम होतो. हा रस्ता असा काय रस्ता आहे बघा. मस्त रस्ता आहे. एक नंबरचा रस्ता आहे. ही कुठली तेजू गाडी आहे? ही पडोसवाडी. पडोसवाडी. चला जाऊ आता हळूहळू. हा माझ्या घरच्या मागचा रस्ता आहे. समोरून गाड्या प्रॉब्लेम. इकडनं माझं आमचं घर दिसायचं पण आता खूप सारी झाडं लावल्यामुळे घर दिसत नाही. हे घराचा बॅक साईड आहे आमच्या, त्यामुळे आता घर पण दिसत नाही. आता खूप सारे प्लांटेशन केलं आहे. पहिले एवढं प्लांटेशन नाही केलं. काजूचं केलं आहे बघा. आता मोठ्या प्रमाणात केलं आहे. ठीक आहे तर चला जाऊ. आणि हा बघा आजूबाजूचा परिसर असा आहे. गाडी चला. सो पोचलोय आम्ही आमच्या घरी आता. गाडी पण पार्क केली आहे. कसा वाटला आजचा दिवस? मस्त मस्त ना. हो. डे वेल स्पेंट. ओके. परत कधी जाणार आता फिरायला? जाऊया लवकरच जाऊया. चला आम्ही हा ब्लॉग गेटच संपवतो आता, कारण हा जास्त मोठा करून पण काय अर्थ नाही. टिल देन लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. डू सबस्क्राईब. चला बाय.